सर्वांना जय आदिवासी। सन्माननीय महायुतीचे उमेदवार अतुल बेनके साहेब, सन्माननीय सर्व तोलामोलाचे भाजपचे पदाधिकारी असतील, शिंदे साहेबांच्या सेनेचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नेते, उपस्थित बंधू आणि भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्र, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो। तसं इथं उल्लेख केला का पिचड साहेबांनंतर ही संपूर्ण जबाबदारी मी सांभाळावी असं तुम्ही मंडळीने जे काही सांगितलं, तर मला पिचड साहेब आजारी होण्याच्या अगोदर 2 तारखेला ज्या वेळेला मी आंदोलन केलं त्या दिवशी पिचड साहेब माझ्याबरोबर होते। 3 तास रणरणत्या उन्हात ते माझ्याबरोबर बसले आणि वैभव भाऊला सांगितलं, याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना याला सांभाळावं लागेल आणि मला सांगितलं का समाज रक्षणाची जबाबदारी आता याच्यानंतर माझ्याकडून तुझ्याकडे ती येईल, ती सांभाळ, अशा पद्धतीने सांगितलं। नाही 7-8 दिवसातच साहेबांची प्रकृती खराब झाली। 2-3 वेळा गेलो, पण आता आज जेव्हा फोनवर विचारलं तर साहेब जे कोमात होते 17-18 दिवस, आता त्यांची डोळ्यांची उघड झाप त्या ठिकाणी होते। आपण सर्व मिळून परमेश्वराला प्रार्थना करू की साहेबांना पुन्हा उभारी दे, आम्हाला मार्गदर्शन करू दे, अशा पद्धतीची प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आपल्याला आमदार अतुल भाऊंच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं ते खरं आहे। मी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर 193 काहीतरी बैठका घेतल्यात। मग त्या वेगवेगळ्या विषयांसाठी घेतल्यात, परंतु ज्या वेळेला समाजाच्या आदिवासींच्या म्हणून जेव्हा आपल्या बैठका घेत होतो त्यावेळेला कधीही न विसरता अतुल भाऊंना फोन केला असेल तर कधीच कुठलं कारण न सांगता प्रत्येक बैठकीला ते हजर राहिलेत। त्याचं मी तुम्हाला पाहिजे तर प्रोसिडिंग देईल, प्रोसिडिंग आहे ना, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। निवड आपणच या मतदारसंघात आदिवासी आहोत असं नाहीत आणि त्या आपले आमदार आहेत असं नाही। एकूण 0 ते 20% लोक मतदारसंख्या असलेले आपले राज्यात 72 मतदारसंघ आहेत, परंतु 72 मध्ये 25 जे काही आहेत आपले आमदार, आदिवासी आमदार 27 आहेत मला वाटते। 25 पण आपण त्यांना 2 यांना बोगस म्हणतो ना, नसल तर ते 25च आपण ग्राह्य धरतो आणि मग त्याची 2 जे अनुपस्थित राहतात त्याच्यात 2 मी भर टाकतो। आपले बरेच आमदार येतात बिचारे, काहींना लांबून यावं लागतं, विदर्भातून यावं लागतं, त्यांना इमर्जन्सी कळवलं तर येत नाही, पण नंतर येऊन का होईना मला त्या विषयावर, समाजाच्या हिताच्या विषयावर पाठिंब्यासाठी सही करून देतात। पण बेनके साहेबांनी सुनील अण्णा हे फोन केला का 2.5-3 तासात पोहोचून जातात। आणि मग मी हे जवळचे म्हणून आणि तरुण तगडे म्हणून, कारण बाकीचे थोडेसे म्हातारे आहेत केराम साहेबासारखे, त्यांना तेवढ्या लांबून येणं शक्य होत नाही, हे ताबडतोब त्या ठिकाणी हजर होत असतात। आणि प्रत्येक वेळेला हे 2 जण तिथं 100% असणार म्हणजे असणार। आणि मग त्यांनी सांगितलं जेही बजेट होतं, आदरणीय दादा, हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, दादा फणस आहे, फणस। फणसाच्या अंगी काटे, आता अमृताचे साठे।
वर तर ते खरबळ दिसतं, काटे दिसतात, पण आत जर बघितलं तर शुगरवाल्याचं तर कामच नाही. एवढा मवाळ, एवढा सांभाळून घेणारा माणूस, आणि त्याच्यातही सगळ्यांनाच त्यांच्यापर्यंत जाता येतं आमदारांपैकी असंही म्हणता येणार नाही. आम्ही एवढ्या दिवस झाले एवढे जवळ नाही गेलो. हे बहादर आमदार आमच्याही पुढं गेले. आता मला विचारत होते तुम्हाला किती पैसे मिळाले, तर मला 2100-2200 कोटी मिळाले. आणि यांना किती मिळाले? 3300 कोटी. मग मी नवा का ते नवे, का मी जुना ते जुने, काय नेमकं समजायचं? तर एक स्वभाव असतो त्याच्यात. त्यांना बऱ्याच गोष्टींना मी त्यांची मदत घेतलेली आहे. शेजारच्या सगळ्या 7-8 आमदारांच्या उपस्थितीसाठी खूप निर्णय चांगल्या पद्धतीचे आपल्या समाजासाठी घेतले, इतरांसाठी सुद्धा घेतले, सरकारनं निर्णय घेतले. पण काही निर्णय हे आदिवासींसाठी घेत असताना पहिलं प्राधान्यानं त्या ठिकाणी आम्हाला विचारलं जातं. याचा आम्हाला त्या महायुतीच्या सरकारचा सार्थ अभिमान आहे. विचारतात म्हणजे मी तसा तेवढा कमी बोलत असेल, दिसायला साधा असेल, पण मी सुद्धा एवढा साधा नाही. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट विचारतात मला. आणि मग त्यावेळेला मी बऱ्याच बाबींसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय, त्याच्यात यश आलंय. त्यात आदिवासी विभागानं ठक्कर बाप्पा योजना जी काही लागू केली, जेव्हा योजना सुरू झाली त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे मागच्या वर्षापर्यंत 31,35,000 रुपये शेवटचा मापदंड होता. त्याच्यावर 36,000 सुद्धा जास्त होत नव्हते, म्हणजे 1,000 सुद्धा वाढत नव्हते. पण मग आम्ही सांगितलं का दादा, हे एवढ्या दिवसाचं जे काही 31,35,000 आहेत, इकडं तर 75 रुपयाची सिमेंटची गोण 450ला झाली. का जेव्हा ठक्कर बाप्पा सुरू झाला होता तेव्हा 500-550 मीटर रस्ता व्हायचा. आता तो 50-60 मीटर होतो. रेट वाढले नाही. आताच्या वेळेला आमदार साहेबांना आवर्जून मी सांगितलं होतं का प्रकल्प कार्यालयात कोणीतरी PA पाठवा, आणि तिथं तुमच्या हक्काचा माणूस प्रकल्प अधिकारी आहे. यांच्या हक्काचा होता, पण तुम्हाला फार बोटावर मोजण्या एवढ्या माणसांना कदाचित ओळखायला आला असेल का ते तुमचे माझे जावई होते, गायकवाड साहेब. पण त्यांना काय वाटत होतं काय माहिती, तो माणूस अजूनही 9 वर्ष जळगावला होते, पण त्यांना 9 वर्षात कोणाला कळू दिलं नाही का हेजीराव साहेबांचे जावई. सांगतच नव्हतं ते. पण यांना मी सांगितलं तुम्ही हक्कानी जा, तुमचे PA पाठवा, त्यांच्याकडून कामं करून घ्या. मी बघितलं पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे ह्या घोडेगाव प्रकल्पात स्ट्रॉबेरीच्या प्रोजेक्टवर आंबेगावमध्ये, आपल्या इकडे किती असेल माहीत नाही, पण ते स्ट्रॉबेरीच्या शेजारी राहणारा माणूस आहे तो. त्यांनी केलं ते. पारधी समाजाला आजही चोर म्हणूनच संबोधतात, पण तो आपलाच आहे ना आदिवासी. फक्त त्याच्या मानेवर शिक्का आहे चोर. पण त्याला जर आपण जर योग्य वळणाला नेलं तर नगरमधल्या मुलांनी गुळाचा कारखाना टाकलाय. गुळाचा कारखाना, मुरघास विकतात. हे आपण जेव्हा त्यांना, जसं हे तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा तुमच्या अडचणीला धावून येतात, असं कोणीतरी आपला असला पाहिजे आणि त्याला आपण आपलं म्हणायचं. काय जातीनं आहे, कोण आहे, याच्यापेक्षा ते आपलं आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. का जसं ते आत्ता सांगत होते, माणसाच्या डोक्यात काटे येतील का मी आदिवासी आहे असे सांगणारे हे पहिले छत्रपती असतील. पहिले महाराज होतेच, कारण महाराजांबरोबर मावळे आदिवासी होते. तसं आता आम्ही
तुमच्या बरोबर मावळे आहोत, तुम्ही चिंता करू नका. मला आज सकाळपासून अनेक फोन आले, पण त्यांनी एक समाधानाने सांगितलं, तुम्ही गेलं पाहिजे, प्रोटोकॉलनं तुम्हाला बोलवलंय, तुम्ही गेलं पाहिजे. त्यांनी मला अडवलं नव्हतं आणि त्यांचा स्वभावही वेगळाच आहे म्हणे. माणूस चांगला आहे. धनगर आरक्षणावर फक्त पहिला आदिवासींना सपोर्ट करणारा आमदार बेंडके साहेब. अशा आमच्या ज्या काही आपल्या ज्या संघटना आहेत त्याच्यापैकी अनेक संघटनांनी मला सांगितलं, बिरसा ब्रिगेडनं मला सांगितलं, साहेब आहे आमचं आपसातलं संघटनांमध्ये काही हेवे दावे असतील, पण त्या माणसाविषयी तुम्ही गेलात तरी आम्ही तुम्हाला काही म्हणणार नाही. त्यांना मी सांगितलं, बाबा असं आहे, राज्याचं नेतृत्व करायला मला सांगता. बऱ्याच ठिकाणी आता माझ्या मतदारसंघात सांगत असतात, साहेब तुम्हाला आम्ही निवडून देऊ, तुम्हाला आदिवासी विकास मंत्रीच करू. माझं म्हणणं आहे, आदिवासी विकास मंत्री माझ्या मतदारसंघातलेच लोक नाही करणार, त्याला आमदार लागतील. हे आमदार जर समजा माझ्या बरोबर नसले, मी कसाही निवडून आलो, तर मला कोण आदिवासी विकास मंत्री करेल? मग त्याला पुन्हा दुजोरा देऊन मी सांगत असतो, का बरं मी आदिवासी विकास मंत्री आहे म्हणून मग मला मी आदिवासी असल्यामुळं मला आदिवासी विकास मंत्रीच फक्त करायचं, का बरं दुसरं मंत्रीपद आदिवासी नाही सांभाळू शकत काय? अरे मी अख्खं राज्य सांभाळलं, 288 आमदार सांभाळले, तर एखादं चांगलं खातं मी सांभाळू शकतो काय म्हणून आदिवासी खातं? तर नाही, मग काही सांगतात सगळ्यात श्रीमंत खातं आहे. फक्त या आपण सांगतो ना ऐकतो, श्रीमंत खातं खरंच आहे, पण श्रीमंत खातं ते प्रॅक्टिकली उतरावावं लागतं. का जे मी ह्या सगळ्यांना खाली बसून लिहून द्यायचो मुद्दे, खोसकरांना 2 मुद्दे, यांना एखादा मुद्दा, विरोधी पक्षातल्या काही आपल्या आमदारांना मुद्दा द्यायचा. का 53 वेळा बजेट झालंय आदिवासी विभागाचं, 53 वेळा, 3 वेळा प्लस आहे, बाकीच्या 50 वेळा मायनस आहे. पैसा आहे तुम्हाला, लय पैसा, पण ते 50 वेळा मायनस आहे, तर मग लय पैसा कसा? पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळवून विठाव केला होता आणि सांगितलं होतं आम्ही याचिका दाखल करू, 50 वेळा जेवढे पैसे आमचे राहिलेत ना, तो आकडा मला सुद्धा वाचता येत नाही, एवढा मोठा झाला. आणि तेव्हा फडणवीस साहेब वित्तमंत्री होते. फडणवीस साहेबांनी मान्य केलं, मी 7-8 दिवसात मागचे नाही पण माग 2 वर्षाचे तुम्हाला पैसे देईल. त्याच्यानंतर अजितदादा वित्तमंत्री झाले, दिले यंदा पैसे, परिपूर्ण पैसे दिले. 0.20% पैसे राहिले होते, 0.20%, 0.20% सुद्धा सोडले नाही आम्ही सगळ्यांनी मिळून, नाही सोडले. आता 0.20% पैसे म्हणजे किती झाले? 4000 कोटी झाले. त्या एकूण बजेटच्या 0.20% 4000 कोटी झाले, घेतले आम्ही. आणि म्हणून साहेबांना सुद्धा T6ची कामं असतील, 30-54ची मला वाटतंय राहून गेली, पण T6ची कामं साहेबांना मिळाली. आश्रम शाळेसाठीचे पैसे साहेबांना मिळाले. म्हणजे जो रुपया मला मिळाला असेल तेवढाच रुपया त्यांना सुद्धा मिळालाय. त्याच्यामुळं तुमच्यावर कुठंच अन्याय होणार नाही याची खात्री, जबाबदारी मी घेतो. मी मंत्री हो ना हो, कदाचित असंही होईल, मला तुम्ही मंत्री कराल आणि मला यांना मंत्री करावं लागेल एखाद्या खात्याचा, कारण आम्ही एका जिल्ह्यात नाहीत. एका जिल्ह्यात आम्ही दोघं राहिलो असतो तर एकच मंत्री झालो असतो. आम्ही दोघंही मंत्री होऊ शकतो तुमचे, पण निवडून द्याल तेव्हा, आणि तेही निवडून देताना सुद्धा, निवडून येतो माणूस, मी 79 मतांनी हारलोय एकदा, 79 मतांनी. निवडून येण्याचं सुद्धा त्याचं मेरिट किती आहे तशाच पद्धतीनं घेतलं जातं. म्हणून मतांची टक्केवारी वाढवली पाहिजे.
कारण मला एक समजतं, ग्रामपंचायतला मतदान होतं 95%, 95%. लोकसभेला मतदान पुन्हा 10% मागे येतं, विधानसभेला तर 20% मागे येतं, आणि सरपंच 95%. जर समजा ह्या आमदारांनी काही नाही आणलं तर सरपंचाला काय देता येईल गल्ली बोळात? मग जो आणतो हे वाढे, सरपंच माझाय पुरे आहे, तो वाढपी आहे, आणि हे स्वयंपाकी आहेत. स्वयंपाक्याने स्वयंपाक केला तर वाड्याला वाढता येईल, नसं तर तो काय करेल? ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. निशाणी त्यांनी घड्याळ सांगितली. मला तर वाटतंय तुम्ही किती उमेदवार आहेत? 11. घड्याळही तुम्हाला समजतं सगळ्यांनाच, नावही सगळ्यांना माहीत आहे. आणि माझं तर मत आहे, डोळे लावून गेला ना तरी हा फेटा दुसरा कोणाचाच नाही. 288 मध्ये फेटा नाही. आनंद फेट्यावरच्या समोरचं बटन दाबणं, जसं माझं टोपीवाला मी एकटाच आहे. मी कोणालाही सांगतो, अरे तुम्ही काहीच पाहू नका, टोपी पहा, कारण घड्याळ एक दिवस पाहायचं आहे, पण टोपी बाकी रोज पाहायची आहे. तसा फेटा कायम आहे. त्याच्यानं जास्तीत जास्त मतदान करून घेणं आणि ते आपल्या पारड्यात कसं जास्त पडेल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा, अशी मी आपल्याला विनंती करतो. पण खात्रीनं सांगतो आमदार साहेब, मी खूप इलेक्शनं पाहिली, खूप. मी स्वतःच तर उठत पडत 5 इलेक्शनं केले, पण तरुण वर्ग कधीच पुढं नव्हता. आताच्या वेळेला तरुण वर्ग पुढं आहे, आणि तरुण जेव्हा खवळतो ना, समुद्राच्या लाटीसारखाच असतो. अशी लाट आता त्या ठिकाणी तयार झालेली आहे. गेली ती मागची सुनामी, गैरसमजाने गेली, पण आताचं सरकार किंवा केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीनं सांगत होते का यांचं संविधान रद्द केलं जाईल, संविधान रद्द नाही झालं, पण आदिवासी मुर्मुताई बाकी राष्ट्रपती झाल्या ना, याच सरकारने केल्या ना. अध्यक्ष उपाध्यक्ष याच सरकारने मला उपाध्यक्ष केलं, आणि सरकार उलट पालट झाल्यावर मला थोडा वाटायला लागलं का साला आपलं काय आता दडगत नाही. सरकार बदललं का काही निर्णय होतो. मला वाटत होतं आता मला हे काढतील बरं का, आपलं चंबुगा बाळ आवरा इथून निघा आपल्या आपल्या आमदार निवासला. पण तसं नाही झालं. उपाध्यक्ष आणि अध्यक्ष सुद्धा 1.5 वर्ष ठेवलं. हेच सरकार होतं ते. म्हणून आदिवासीशी कनेक्ट असलेलं सरकार जर म्हटलं तर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस एक दिवस होता, नंतर थोडे दिवस पवार साहेबांबरोबर जे गेले ते घड्याळाबरोबर गेले, आता घड्याळ दादा बरोबर आहे. आम्हाला गद्दार म्हणतात. 2004 साली सुद्धा मी किंवा मागच्या पंचवार्षिकला साहेब घड्याळाच्याच निशाणीवर होते, आणि आज काय दुसरी निशाणी आहे का त्यांची? आजही घड्याळच आहे, मग गद्दारी कशी? म्हणून माझी विनंती आहे, ठक्कर बाप्पाचे 31,35,000 होते, 1 कोटी रुपये केले. 31-35च्या जागेवर 75 लाख, त्याच्या खाली 50 लाख, 25 लाख अशा पद्धतीने स्लॅब त्या ठिकाणी झालेत. म्हणजे आपल्याला ज्या गल्ली बोळातली जे काही कामं आहेत ती करायला सरपंच लोकांना त्या ठिकाणी चांगली संधी या निमित्तानं उपलब्ध झाली. शेबरी आवाजचं 1,35,000 रुपयाचं घर आता 2.5 लाखाला होतंय. 2.5 लाखाचं प्रपोजल पूर्ण अंतिम टप्प्यात आहे, केल्याशिवाय राहणार नाही. हे आमदार साहेबांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो. स्मारकाचं त्यांनी सांगितलं. आपण राघोजी भांगरा साहेबांचं वासाळीला त्या मिटिंगला तुम्हालाही बोलवलं होतं, तुम्ही आले पण थोडेसे लेट झाले होते. माणिकराव कोकाटे साहेब पण आलेच होते, प्रोसिडिंगला सही केलेलीच आहे. माणिकराव कोकाटे साहेब, मी आणि खोसकर साहेब आणि असे सुनील अण्णा वगैरे, नितीन भाऊ, अशांनी सगळ्यांनी बैठक घेतली. जागतिक दर्जाचं
वासाळीला त्यांचं जन्मस्थान आहे. तिथं आपण 2-2.5 हजाराचं इस्टिमेट आहे. ते 2-2.5 हजार कोटीचं इस्टिमेट आहे. का तिथली कल्पना अशी आहे IT पर्यंत तिथं व्यवस्था निर्माण करायची. 150 एकर जागेवर त्याला 289 कोटी रुपये आता मागच्या याच्यात सँक्शन केले. सरकार आणि आदिवासी समाजाची नाळ जी आहे ती कुठंच तुटू देणार नाही आम्ही, अशा पद्धतीची तुम्हाला आम्ही खात्री देतो. या ठिकाणी खूप चांगली चांगली कामं झाली. त्याच्यात आशा वर्कर्सला न्याय दिला, त्याच्यात डाटा ऑपरेटरला न्याय दिला, त्याच्यात पोषण आहार शिजवणाऱ्या त्या महिलांना लाभ दिला, ग्रामपंचायत कर्मचारी 10% त्यांना न्याय दिला, सफाई कामगारांना न्याय दिलाय. त्याच्या बैठका मी घेतल्या होत्या. पोलीस पाटलांना मानधन 15,000 केलं, ह्याच सरकारनं केलं. डॉक्टर BAMS जे होते त्यांना ऑथराईज कुठंच काही नव्हतं, त्या आता ऑथराईज झाले. त्यांची एक कमिटी केली. हे 45,000 मुलं आहेत. ती पशुवैद्यकीय डॉक्टरांचा प्रश्न होता. असे खूप चांगले निर्णय त्या ठिकाणी या सरकारनं घेतलेत. आणि म्हणून पुढील ज्या काही बाबी आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं आपण सगळेजण बेंडके साहेबांना सहकार्य कराल अशी मी विनंती करतो. एक अतिशय नामांकित असा निर्णय झालाय. या ज्या ताई आहेत पोलीसवाल्या, तुम्हाला उंचीची मर्यादा किती आहे? तू कश काय रे बाबा 155 भरली? 5 सेंटीमीटरनं तुम्हाला RR पाटील गृहमंत्री असताना 5 सेंटीमीटरनं उंची शिथिल केली, मुलांसाठी नव्हती केली. आताच्या सरकारनं मुलांसाठी सुद्धा 5 सेंटीमीटरनं उंची शिथिल केली. आता मुली 5 सेंटीमीटर कमी केल्यामुळं मुलींची संख्या जास्त, मुलं घरी आहेत. ह्या 5 सेंटीमीटरनं 1 सेंटीमीटरनं 2 सेंटीमीटरनं जे घरी राहत होते ते आता पोलीस होते. मुलींच्या परदेशी शिक्षणाची व्यवस्था, कारण मुलीला जागेवर व्यवस्था असली, सगळ्याच हॉस्टेल वगैरे असलं तरच शिक्षण होतं. नसतं तर माझ्यासारखी 7वी नापास बायको करावं लागते. माझी बायको 7वी नापास आहे. शाळाच नव्हती, शाळा उभी करून दिली मला ह्या गव्हर्नमेंटनं. त्यावेळेला तिथं मी कॉलेज काढलं आणि तिथंच शिकून माझी सून BSc नर्सिंग BSc आहे. हे सरकारनं निर्णय घेतले आणि म्हणून साठी आपल्या या कामसू सरकारला त्या ठिकाणी निवडून देण्यासाठी किंवा पुन्हा सरकार बसवण्यासाठी आमच्यासारख्यांना त्या ठिकाणी परत विधानसभेत पाठवाल अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.